प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे। 16 दिवसांनंतर कोरटकर जेल बाहेर आलाय। 2 दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता, मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे। यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली होती। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कडेकोट पोलीस बंदोबस्तात प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेलमधून सुटका करण्यात आली आहे आणि तिथली ही दृश्य आपण पाहतोय। 16 दिवसांनंतर कोरटकर जेल बाहेर पडला। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आता प्रशांत कोरटकर याला व्हीआयपी सिक्युरिटीमध्ये तुरुंगाच्या बाहेर आणण्यात आलेला आहे आणि त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात येणार आहे। शिवप्रेमी यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि कोरटकर याला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी अशी भावना आणि अशी मागणी देखील शिवप्रेमी यांनी व्यक्त केली होती। मात्र कोरटकरची आता तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे। यानंतर शिवप्रेमी नेमकं काय भावना व्यक्त करतात किंवा कशी प्रतिक्रिया त्यांची समोर येते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। प्रशांत कोरटकरची कळंबा जेलमधून सुटका झाल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि शिवाय व्हीआयपी सुरक्षेमध्ये त्याला या तुरुंगाच्या बाहेर काढण्यात आला। आणि आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 1 रुपयात पीक योजनेची फेररचना करण्यात येणार आहे। पीक विमा योजनेतील भ्रष्टाचार गैरव्यवहाराचं कारण दिलं गेलंय, तर लवकरच पीक विमा योजनेतील बदलाची घोषणा देखील केली जाणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण शेतकऱ्यांसाठीची पाहतोय। मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, 1 रुपयात पीक योजनेची फेररचना करण्यात येणार आहे। तर आपण पाहतोय देशामध्ये वाढत्या महागाईने आधीच सामान्य वर्गाचं कंबरड मोडलंय आणि त्यातच आता पालकांच्या खांद्यावर शाळांच्या शुल्क वाढीचं ओझं दरवर्षी वाढतंय। मागील 3 वर्षात देशभरातील खासगी शाळांमधल्या शुल्कामध्ये 50 ते 80% वाढ करण्यात आली आहे। तर एका सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे। या सर्वेक्षणामध्ये देशातील 300हून अधिक जिल्ह्यांमधील 85,000हून अधिक पालकांबरोबर संवाद साधण्यात आलाय। बहुतेक खासगी शाळा दरवर्षी 10 ते 15% शुल्क वाढवत असल्याचं पालकांकडून सांगण्यात आलंय। आणि आता बातमी आहे वाढत्या तापमानासंदर्भातली। राज्यभरात तापमानाचा पारा चांगलाच वाढत चाललाय, त्यामुळे बहुतांश भागात पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात। गाव वाड्यांना पाणी पुरवठा करणारे जलस्रोत हे आटू लागल्यानं टँकरची मागणी वाढू लागली आहे। राज्यामध्ये 14 जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 60 टँकर सुरू आहेत। तर राज्यामध्ये कुठे टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यामध्ये 60 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। साताऱ्यात 40 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। ठाण्यामध्ये 3 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय। तर बुलढाण्यामध्ये 22 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगरमध्ये 17, पालघरमध्ये 16, अमरावतीमध्ये 12 टँकर्सचा वापर केला जातोय। तर अवकाळी पावसानं शेतकऱ्याला चांगलंच रडवलंय। हिंगोलीच्या वसमतमध्ये लागवड केलेली केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। डोळ्यासमोर हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं महिला शेतकऱ्यांना टाहो फोडलाय। तर आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असंही महिला शेतकरी म्हणताना पाहायला मिळतंय। वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरामध्ये 50 एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या बागायतीचं नुकसान झालंय। काल किती मिनिटात आलं आणि किती वाजता काय झालं? 5च्या अंदाजात आला अंदाजात। हा अर्धा तास होतं। धरणी माय जागा देईन गेली। धरणी माय पट 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 गारण वारण पाणी एकदाच आलं बापू। काय करू मग तुमचं कर्ज भरतो मी। हा छातीवर हात टाकून कर्ज भरतो मी। आता पैसे नाहीत समजा। आता माझ्याजवळ काही मेले तरी माझ्याजवळ 5 पैसे नाहीत। आता मी नुसती झाली
साहेबाला सांगा, मंत्र्याला सांगा, कोणाला सांगा, मी आज नुसती फट झालेली आहे. काहीच नाही कर्ज भरायला. काहीच माझ्याजवळ 5 पैसे सुद्धा नाहीत. आता मी गळ्यातल्या मंगळसूत्रापासून माझ्यावर पाळी आली. आता काय सरकारला म्हणायचं ते म्हणून जाणून घ्या. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आहे तर महाबळेश्वर धुक्यात हरवल्याचं पाहायला मिळालंय. एवढंच नाही तर तापमानातही झपाट्याने त्या ठिकाणी घसरण झाली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठला होता. मात्र संध्याकाळनंतर अचानक हवामानामध्ये बदल झाला आणि संपूर्ण महाबळेश्वर परिसर धुक्यात हरवून गेल्याचं पाहायला मिळालं. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप मोबाईलमध्ये सेव्ह आहे. परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक केली होती. मंत्री नितेश राणे यांच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार उत्तर दिलंय. एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवे यांनी केला. नाशिकच्या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चौफेर फटकेबाजी केली आहे. लग्न जमवण्याचं आमदारांच्या हातामध्ये असतं तर अर्ध्या आमदारांचं लग्न हिरोईन सोबत झालं असतं असा मिश्किल टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. तर आजकालचे आमदार हिरो सारखे वागतात अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. नाशिकमधल्या व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते. उद्या प्रणिती शिंदे आणि परवा अरविंद सावंत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग द्या. या दोघांना आमच्या पक्षात घ्यावं लागणार असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कसा मार्ग काढायचा ठरवू असं पवार म्हणालेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असंही त्यांनी म्हटलंय. एसटीला कोरोना काळातही 250 ते 300 कोटी दिले जायचे याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी सरनाईकांनी केली आहे. प्रत्येक महिन्याला 7 तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही प्रताप सरनाईक म्हणाले. पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी मोठं विधान केलंय. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटेल, जरा धीर धरा असं अजित पवार म्हणाले. महायुतीमध्ये अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे तर शिंदे सेनेचाही दावा कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि याच निमित्ताने अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी जाणार आहेत. सर्व स्थानिक आमदारांना यासाठी निमंत्रण देण्यात आलंय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. लेक अदिती तटकरेंच्या पालकमंत्री पदासाठी वडिलांनी फिल्डिंग लावली आहे का अशी चर्चा सुरू आहे. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे त्यामुळे मंगेशकरांबद्दल असं बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय. तर मंगेशकर कुटुंबाचं काही योगदान नाही त्यामुळे केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. कृषी मंत्र्यांनी ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावं असा रोहित पवारांनी कोकाटेंना टोला लगावलाय. कृषी मंत्र्यांना अजून जबाबदारी समजलेली नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. कांद्याचे भाव पडण्याला शेतकरी जबाबदार आहेत असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झालेत. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनात स्मारक करावं अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केलाय. तर राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी विचारला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये काँग्रेसला खिंडार पडलंय. राळेगाव नगरपंचायत उपाध्यक्ष जानराव गिरी यांच्यासह 5 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. आमदार भावना गवळींच्या नेतृत्वाखाली श्रीकांत शिंदेंच्या हस्ते हा प्रवेश झालाय.
सिंधुदुर्गामध्ये दोडा मार्गातील हत्ती पकड मोहिमेच्या आदेशावर स्थानिक आमदार दीपक केसरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे। केवळ एका हत्तीला पकडण्याचे आदेश योग्य नाहीत, तर प्राण्यांसोबत लोकांचा देखील संरक्षण झालं पाहिजे अशी प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे। 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणा याला 18 दिवसांची NIA कोठडी सुनावण्यात आली आहे। काल रात्री उशिरा त्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये पटियाला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। तपास यंत्रणांनी त्याला 20 दिवसांची कोठडी मागितली होती। दरम्यान राणाला NIA मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। खुलताबादमध्ये 600 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत। हनुमान जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर आलेत। नागपुरात दुचाकीवरून विना हेल्मेट जाणाऱ्या पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली आहे। एका नागरिकानं पोलिसाचा विना हेल्मेट जातानाचा व्हिडिओ काढला आणि नियमाची आठवण करून दिली आहे। या रागातून पोलिसांनी शिवीगाळ आणि मारहाण केली आहे। नागपुरातील जरीपटका ते मानकापूर भागातील व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। प्रसूती झालेल्या बाळंतिणीला खोली साफ करावी लागल्याचा प्रकाराची गंभीर दखल प्रशासनानं घेतली आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक इन्चार्ज सिस्टर त्याचप्रमाणे सफाई कामगारांना या प्रकरणामध्ये जबाबदार धरलाय। वैद्यकीय अधीक्षकांसह सफाई कर्मचाऱ्यांनी कारवाईला सामोरे जा अशा कठोर शब्दात खडे बोलही सुनावलेत। टोरेस घोटाळ्यातील जप्त मालमत्तेचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना वेग आलाय। जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी कोर्टाने मंजुरी दिली आहे। लवकरच जप्त मालमत्तेचा लिलाव केला जाणार अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेनं दिली आहे। लाखो मुंबईकरांना टोरेस कंपनीने गंडा घालत फसवणूक केली होती। नाशिकमध्ये क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली 81 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये दुप्पट परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं। दरम्यान सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तामिळनाडूमध्ये मासिक पाळी सुरू असलेल्या एका दलित समाजातील विद्यार्थिनीला परीक्षा सुरू असताना शिक्षकांनी चक्क वर्गाबाहेर काढलंय। यानंतर तिनं संपूर्ण पेपर हा वर्गाबाहेर बसून दिलाय। या घटनेमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय। अमेरिकेच्या हडसन नदीमध्ये हेलिकॉप्टर कोसळलंय। या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मॅनहॅटन आणि जर्सी शहरादरम्यान ही घटना घडली आहे। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे। मुंबईकरांना तब्बल 20 महिने वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागणार आहे। कारण एल्फिन्स्टन ब्रिज बंद करून त्याचं पाडकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे। 15 एप्रिल पासून हा पूल बंद राहणार आहे। मुंबईचा हवालदार ड्रग्सचा सरदार बनलाय। होय, मुंबईमध्ये कायद्याचा रक्षक असणारा हा हवालदार गावामध्ये कायद्याचं भक्षक बनून राज्याला ड्रग्सच्या नशेमध्ये डुबवण्याचं काम करत होता। या खाकीतील ड्रग्ज माफियानं पोलीस खात्यावर काळं फासण्याचं काम केलंय। नेमकं काय आहे हा संपूर्ण प्रकार आपण पाहूयात एका पॅकेजच्या माध्यमातून। काम सोडा ही बातमी पहा। लातूरचा होतोय उडता पंजाब। पोलीस हवालदार की ड्रग्सचा सरदार। महाराष्ट्राला लागलेलं ड्रग्सचं ग्रहण काही केल्या कमी होत नाहीये। मुंबई पुण्यानंतर आता ग्रामीण भागही ड्रग्सच्या विळख्यात अडकलाय। तुळजापुरात देवीचा पुजारीच ड्रग्स विकत असल्याचं समोर आलेलं असताना शेजारच्याच लातूरात ड्रग्सचा कारखाना सापडलाय आणि हा कारखाना होता मुंबईच्या पोलिसाचा। मुंबईत काम करत असतानाच या पोलिसानं थेट आपल्या गावातच ड्रग्सचा कारखाना सुरू केला। लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना गावात थाटला होता कारखाना। आरोपी प्रमोद केंद्रे मुंबई पोलीस हवालदार स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बनवत होता ड्रग्स। लातूरात ड्रग्स बनवून ड्रग्सची मुंबई पुण्यात विक्री।
ड्रग्सचा कच्चा माल या ठिकाणी यायचा आणि ड्रग्सची निर्मिती या ठिकाणी व्हायची अशी माहिती समोर येते. आपण जर बघितलं तर मुंबई येथे कार्यरत असलेला पोलीस हवालदार ज्याचं नाव प्रमोद केंद्रे आहे, त्याचं हे शेड आहे, त्याची ही शेती आहे. या परिसराची जर माहिती घेतली तर लांब लांब कुठल्याही व्यक्तीचा संपर्क येत नाही, कुठलीही व्यक्ती या निदर्शनात या ठिकाणी देखील येत नाही. अशा ठिकाणी या पत्र्याच्या कारखान्यात ड्रग्सचा जो निर्मिती आहे तो ड्रग्सची निर्मिती व्हायची. DRIच्या अधिकाऱ्यांना या कारखान्याचा सुगावा लागला आणि त्यांनी इथं धाड टाकून कारवाई केली. या छापेमारीत 11 किलो 66 ग्राम मेफेड्रॉन हे 17 कोटी रुपयांचं ड्रग्स जप्त करण्यात आलं असून पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे सोबत 5 आरोपींना बिड्या ठोकण्यात आल्या. मुंबईचा हा हवालदार आठवड्यातून 2 दिवस त्याच्या ब्रिझा गाडीनं सतत गावी चक्कर मारायचा आणि येताना हे ड्रग्सचं सामान आणायचा. पोलिसांच्या वर्दी आडून त्याचे हे काळे धंदे सर्रासपणे सुरू होते. मोठी शहरच नव्हे तर आता छोटी गावही ड्रग्सच्या धुरात हरवत चालली आहे. पण याला प्रतिबंध करणारी यंत्रणाच जिथे ड्रग्सच्या आहारी गेल्याचं दिसत असेल तर मात्र या नशेखोरांना रोखणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.